कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कर्तृत्वान अवलाद जन्माला घालणाऱ्या मायबापांचा देवाला सुद्धा हेवा वाटतो अशा अर्थाचा अभंग. अशा मायबापाचा या ठिकाणी सत्कार होत असताना सुसंगत फाउंडेशनच्या विचारपीठावर उपस्थित असणारे या फाउंडेशनचे संस्थापक सुधाकरजी नाहदे सर, विश्वस्त सन्मान्य धोंडीरामजी गडदे सर, सन्मान्य सतीशजी खाडे, या देखील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या सन्मान्य ॲडव्होकेट वैशाली वाघमोडे आणि सन्मान्य जागृतीताई कुलकर्णी, विचारमंचावर उपस्थित असणारे राज्याचे माजी पोलीस महासंचालक सन्माननीय भुजंगरावजी शिंदे साहेब, चार्टर्ड अकाउंटंट सन्माननीय मिलिंदजी काळे, महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे भीष्माचार्य म्हणून ज्यांची देशामध्ये ओळख आहे ते सन्माननीय विजयकुमारजी खुबे साहेब, ज्यांच्या आग्रहामुळे आणि ज्यांच्या पुरस्कार वितरणासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. खर तर ह्या परिवाराचा माझा संबंध माझ्या मित्राचे वडील म्हणून आला. कैलासगिरी माझे मित्र एवढ्यासाठी की आम्ही दोघांनी एका वेगळ्या आईच्या पोटी जन्म घेतला म्हणून मित्र, अदरवाईज कैलास माझा भाऊच. मी भले आयुष्याची अत्यंत महत्वाची 4.5 वर्ष मी या कुटुंबामध्ये घालवली. लेकरा बाळांना घडवलं म्हणून माता पित्यांचा पुरस्कार होतो आहे, परंतु लेकरा बाळाच्याही पुढे जाऊन मी त्या 4.5 वर्ष ज्यांच्या घरामध्ये राहिलो, या माणसाने, या आईनी किमान 150 असे विद्यार्थी होते. जालन्याला शिकायला आलेला कुठलाही ग्रामीण भागातला एकही मुलगा असा नसेल की ज्यांनी मेसला सुट्टी असल्याच्या दिवशी तारामतीगिरी जास्त जेवण असेल. मम्मी आम्हाला रोज जेवायला वाढायची. कदाचित एखाद्या वेळेस जर मम्मी बिझी राहिल्या तर माझी वहिनी मला जेवायला वाढायची आणि आतून मम्मीचा जोरात आवाज यायचा, कल्याणी अन्नाला तूप वाढलं का गं. इतकं बारकाईनं लक्ष या कुटुंबाने 4.5 वर्ष माझ्यावरती ठेवलं. भावांनो आणि बहिणींनो, ज्यांच्या प्रतिमा पूजनाने या देखण्या सोहळ्याची सुरुवात केली त्या पृथ्वीवरचा आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, कपाळी वैधव्य येऊन सुद्धा कुशल प्रशासन ज्यांनी चालवलं ते अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या सोबतच ज्या ज्या महानायकांनी या देशातल्या लोकांचं जगणं आणि जीवन सुखकर व्हावं यासाठी कार्य केलं, विचार दिला, त्या सर्वांना सर्वप्रथम आपण एक आगळी वेगळी मानवंदना देऊ. एकदा बसल्या जागी जोरदार दणदणी टाळ्या वाजवतात. हा सोहळा आनंदाचा आहे. ज्यांनी कष्ट वेचले, आम्हाला लहानाचं मोठं केलं, त्या मायबापाच्या सत्काराचा सोहळा आहे. भावांनो आणि बहिणींनो, आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, आपण मराठ्या होते. अर्थात मराठा ही बाय डिफॉल्ट एक जात आहे, पण महाराष्ट्रात राहणारे सगळे मराठे. मराठ्यांची एक ओळख आहे जगभरामध्ये. जगभरामध्ये मराठ्यांची ओळख अशी आहे, एका परदेशी इतिहासकारांनी लिहून ठेवले, संपूर्ण शरीर लहुलुहान झालेले, शरीरावरती एकही पार्ट असा शिल्लक त्याच्यावरती तलवारीचा घाव झालेला नव्हता. आणि तशा अवस्थेमध्ये अहमद शाह अब्दालीने ज्यावेळेस विचारलं किंवा पटेल और भी लढोगे, त्यावेळेस त्याच्या डोळ्यात डोळे टाकून दत्ताजीने उत्तर दिलं होतं, बचेंगे तो और भी लढेंगे. हा जोश ही महाराष्ट्राची ओळख आहे. तो जोश आपण येणारे पुरस्कार वितरण संस्थेपर्यंत ठेवूया. अत्यंत कष्टातून माझ्या अण्णांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 9 महिन्याचं वय असताना अण्णांचं पितृचक्र हरपलं. अण्णांचा जन्म एका अशा कुटुंबामध्ये झाला ज्या कुटुंबामध्ये वारकरी संप्रदायाचा वारसा, अत्यंत धार्मिक वातावरण, वडील महंत गुलाबगिरी आणि आई राधाबाई. परंतु बालवयामध्ये पितृचक्र हरवल्यानंतर ही राधाबाई आधुनिक काळातली जिजाऊ झाली आणि तिच्या खडतर प्रवासातून अण्णा शिकले. फार थोडक्यात मेडिकलचा प्रवेश हुकला, परंतु खचले नाही अण्णा. परत BSc मॅथमॅटिक्स केलं आणि औरंगाबादला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून BE मेकॅनिकलची डिग्री घेतली. MPSC ची परीक्षा दिली आणि PWD मध्ये मेकॅनिकल डिव्हिजनचे आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर झाले. यांना 3 मुलं आणि चौथा मी.
म्हणजे जालन्याला माझी ओळख नांदेडमध्ये भले शिवाजीराजे पाटील असेल, पण तुम्ही जर जालन्याला गेलो तर लोक मला शिवाजीराजे गिरी म्हणतात. इतका मी या कुटुंबाशी एकरूप झालो. 3 मुलं, त्यातला माझा मित्र असलेला कैलास आज एक अत्यंत नामांकित उद्योगपती आहे. दुसरा नंदकिशोर हाही उद्योजक आहे. तिसरा मुलगा दिनेश इंजिनिअरिंग झाला, IT इंजिनियर आहे आणि याचा स्वतःचा उद्योग आहे. 2 मुली, दोघी डॉक्टर, एक जावई इथं उपस्थित. हॉटेलला रेडिओलॉजिस्ट आहे सचिन, इथं उपस्थित आहे. छोटे जावई इंजिनियर आहेत राहुल. वंदना ती MBBS झाली आणि नंतर रेडिओलॉजी केली. असं एक कुटुंब. आणि या कुटुंबामध्ये समाधान व्यवस्थेकडे जे प्रश्न उभे राहिले त्याचं सगळ्यात मोठं कारण जर कोणतं असेल तर माझं असं मत आहे स्पष्ट. नंदकुमार ढाणे सर आहेत, सुजाताताई आहेत समोर योगाने. मागच्या 30-35 वर्षापासून विजयकुमार ठुबे यांचा लहान भाऊ म्हणून महाराष्ट्रभर वावरतो, महाराष्ट्राच्या बाहेर व्याख्याने वावरतो. समाजापुढे जे काही प्रश्न उभारले ते कुटुंबामधला संवाद तुटत चालल्यामुळे उभारले, ते माझं स्पष्ट मत आहे. आणि अशा काळामध्ये एकत्रित कुटुंबाचं जर आदर्श उदाहरण उभ्या महाराष्ट्रामध्ये कुणाचं द्यायचं असतं तर ते अण्णा आणि तारामती गिरी, माझ्या अण्णा आणि माझ्या मम्मीच्या गिरी कुटुंबाचं द्यावं. इतका एकोपा, एक परक्या जातीचा एक मुलगा. खर तर माझा आणि त्यांचा दुरान्वयी संबंध नव्हता. योगायोगाने माझी कैलासची मैत्री झाली, परंतु त्याला सुद्धा इतका जीव भावा बहिणींनी लावला आणि एकरूपता जी निर्माण केली. येणाऱ्या काळामध्ये सर राम चौरे सर वार्धक्यावरती बोलले की आम्ही आता उतारवयाकडे चाललो. अण्णांना मम्मींना वयामुळे काही मर्यादा आल्यात, परंतु माझी विनंती आहे सगळ्या जे स्वतःला उतारवयाकडे किंवा वार्धक्याकडे म्हणतात, तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की कृपा करून स्वतःला वृद्ध म्हणू नका, ज्येष्ठ म्हणा. कारण वृद्ध हा दुसऱ्यांचा सहारा मागतं, ज्येष्ठ हा जगाचा आसरा होऊ शकतो. वृद्ध हा नेहमी याचकाच्या भूमिकेत असतो, ज्येष्ठ हा नेहमी दात्याच्या भूमिकेत असतो. अण्णा आणि मम्मी तुम्हाला या पुरस्काराच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. आणि तब्येतीची तुम्ही काळजी करू नका. तुमच्या 2 मुली डॉक्टर आहेत, योगाने तुमची नात, माझी मुलगी सुद्धा समृद्धी डॉक्टर होते. तुम्हाला काय होणार नाही. माझ्या 100व्या वाढदिवसाचा केक कापायला अण्णा आणि मम्मीला साबू ठेव, एवढी प्रार्थना त्या पांडुरंगाच्या मी करतो आणि थांबतो. संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.